तर इथे चिकन 65 विदाऊट ग्रेव्ही आणि विथ ग्रेव्ही. खूप मस्त रेसिपी झाली आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. इथे 1 किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतले. त्याला आपण आता चिकन 65 बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी मुगाचं 1 किलो चिकन घेतले. व्हिनेगर लावूया. 2 चमचे घालू. आलं लसूण घेतलं आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता. आपण याची पेस्ट करून घेऊ. ते पेस्ट करून घेतले. हिरवी मिरची, आलं लसूण 2 चमचे घालू. फ्रूट कलर आहे हा ऑरेंज, तो पाव चमचा. लाल काश्मीरी पावडर आहे 1.5 चमचा आहे. हा मैदा आहे, मैदा आपण 2 चमचे घालू. हे कॉर्नफ्लॉवर आहे, ते आपण 3 चमचे घालू. सोया सॉस घालू आपण 3 चमचे. 3 चमचे आपण सोया सॉस. केचप घातल्याने टेस्ट छान येते. 65 बनवायचं आहे आपण. इथे मी 3 चमचे केचप घालत आहे. इथे कढीपत्ता आहे, तो स्वच्छ घेतला आहे. याने खूप छान टेस्ट येते याच्यात, त्यामुळे हे घालायचंच आहे. आणि कोथिंबीर कट करून घेतली. अंडी घालायची. करूया आपण हे सगळं मिक्स करून 1-2 तास होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे आपलं मेन मीठ टाकायचं विसरले, ते आपण मीठ टाकू. चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे 1.5 चमचा घालते. सर्व मसाला लावून आपल्याला 2 तासाला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर कलर बघू शकता, खूप छान आला आहे. याच्यात फ्रूट कलर ते टाकला आहे. त्यामुळे तुम्हाला नको असेल तर तुम्ही काश्मीरी पावडर टाकून बनवू शकता. तर आपण इथे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे आपले चिकन मॅरिनेट झाले आहे. इथे मी 2 तासपेक्षा जास्तच ठेवले होते, बघू शकता. कढई गरम करायला ठेवले. इथे तेल गरम करू आपण. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, कारण हे चिकन आहे, त्यामुळे ते पूर्ण आतपर्यंत शिजलं पाहिजे. एक एक करत असं आपण त्याच्यामध्ये चिकन सोडून घेऊया. छान असं कुरकुरीत आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे. चमच्याच्या साह्याने आपण हे सोडून घ्यायचं. जेवढे या कढईमध्ये बसतील एवढे आपण सोडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 4 मिनिट असंच ठेवायचं आहे, लगेचच्या लगेच परतायचं नाही. एका साईडने ते छान भाजलं गेलं की दुसरी साईड आपण या फोकच्या एकासं पलटून घ्यायचं. जास्त वेळ नाही लागत, 4 ते 5 मिनटात हे चिकन छान कुरकुरीत असे तळून तयार होते. एक साईड झाली की आपण असं फोकच्या साह्याने याला मिक्स करून सर्व साईडनं भाजून घ्यायचं. चिकन आहे त्यामुळे याला तळण्यासाठी 4 ते 5 मिनटं द्यायलाच लागणार, मग ते आतमधून पूर्ण शिजेल चिकन. त्याचप्रमाणे तुम्ही व्हेजमध्ये सुद्धा मंचुरियन करू शकता. कोबीचे बनवायचे, गाजर, शिमला मिर्च, कोबी हे सर्व घालून हे जे मी सामान वापरले तेच घालायचं आणि त्याचं बॅटर बनवून असे मंचुरियन करू शकता तुम्ही व्हेजमध्ये. खूप छान होतात. चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं, तेव्हाच ते आतून ज्युसी बनतं. मी ते 4 ते 5 तास ठेवलं होतं. तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता आणि लगेच बनवायचं असेल तर 2 तास पुरेसे आहे. त्यामध्ये अंडं घातलं आहे, तुम्ही दही घालू शकता अंडं नको असेल तर. आता हा बॅच आपला फ्राय झाला आहे, बघू शकता एकदम कुरकुरीत छान 65 बनले आहे. पण ही रेसिपी इथेच पूर्ण होत नाही, आपण अजून पुढे करणार आहोत त्याला. इथे आपण
आपण राहिलेले चिकनसुद्धा याच पद्धतीने आपण एक एक करून तेलात सोडूया आणि तळून घेऊया. आणि चमच्याने सोडू शकता किंवा हाताने असं एक एक सोडायचं. आणि तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. हे केचप मेयोनेजसोबत खूप छान लागतं. त्यासाठी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर इथे मी बारीक लसूण घेतला आहे कट करून. बारीक कट करायचा आणि असा कट करून घ्यायचा. कढीपत्ता घेतला आहे 10-12 पाने. सोया सॉस 1 चमचा, केचप 1 चमचा आणि हे मैद्याचे पीठ आहे. हे आपण 1 ते 1.5 चमचे ह्या चमच्याने घेतला आहे. आपण यात पाणी टाकून याची पेस्ट तयार करूया. अशी पेस्ट बनवून घ्यायची. इथे कांद्याची पात घेतली आहे. तर आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. गॅसवर टोप गरम झाला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालू. गरम झाला आहे. आता हा कट केलेला लसूण आणि कढीपत्ता याच्यामध्ये घालूया. मिक्स करू. हा कांदा घालूया आपण. स्प्रिंग ऑनियन. आपला लसूण फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये केले ती घालूया. अजून थोडंसं पाणी घालूया आपण याच्यात. आपल्याला केवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपण पाणी घालू शकतो त्याच्यात. केचप घालूया. सोया सॉस घालूया. छान मिक्स करू. मिनिट आपल्याला हा सॉस शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे पिठाचा कच्चापणा निघून. 1 चमचा शेजवान सॉस घालूया. त्याला मिक्स करत आपण याला शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिट. खूप छान सुवास येतोय. याच्यात आलं सुद्धा टाकतात, पण आता नाही आहे म्हणून मी घातलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला. खूप छान टेस्ट येते. आलं आणि लसूण जास्त वापरायचा. इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कट करून यात घालू शकता. ते बघू शकता आपला सॉस अगदी चायनीज रेस्टॉरंटसारखा रंग बघू शकता आणि वास तर इतका खमंग येतोय. खूप छान चायनीज रेस्टॉरंटसारखी ही डिश आहे. तर एकदा नक्कीच बनवा तुम्ही. त्याच्यामध्ये मीठ नाही घातलं मी, कारण आपण सोया सॉस घातलं त्यामुळं, आणि सगळ्या सॉसमध्ये पण असतंच मीठ. आता हे झालं आहे आपण शिजवून. त्याच्यामध्ये आपण चिकन घालूया. माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण रोज माझ्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करत असते. सॉससोबत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं. छान मस्त अशी चायनीज 65 बनवून तयार आहे. स्प्रिंग ऑनियन टाकून आता गॅस बंद करूया आपण. आपली डिश बनवून तयार आहे. खूप मस्त ते आपले रेस्टॉरंट स्टाईल चिकन 65 ग्रेव्ही सहित बनवून तयार आहे. खूप छान क्रंची झाली आहे, कारण आपण त्याला कॉर्नफ्लॉवर, मैदा या पिठामध्ये आपण त्याला फ्राय केले आणि खूप टेस्टी झाले आहे बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.